लावरं चित्र धरणाऱ्याची पोरगी शबरी इतकी पुनीत झाली, मतंग नावाच्या साधूने कृपा केली तिच्यावर कृपा. क्रता त्रेता युगात स्वच्छता अभियान फक्त शबरीनं सुरू केलं. फार दिवस आश्रम झाला भैरवाळजी महाराज शबरीनं, आणि स्वच्छता केल्याच्या बदल्यात मतंग नावाच्या साधूना आशीर्वाद द्याला, बाई पंढरपुरातला मालक तुझा स्वीकार करील, अंगीकार करील. संजयराव साधूचा शब्द कसा खोटा जाईल, पण तू भजन करीत राह. आणि तोपासून राम राम म्हणीत राहिली. अहो चांगल्या चांगल्या दाढ्यावाल्याने तिचा इन्कार केला. एकदा 250 संन्याशांनी यज्ञ केला. संन्याशी म्हणणं चुकीचा शब्द आहे. त्या काळातल्या अधिकारी लोकांनी यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी असे काय प्रकांड विद्वान असतील, यज्ञ केला महाराज. तिचा तिरस्कार केल्यामुळे पाणी अशुद्ध झालं. काय प्रयत्न करावा. मतंग नावाच्या साधूला बोलून घेतलं. का रे म्हणे पाणी अशुद्ध झालं, कसा यज्ञ करता. पाणी शुद्ध करण्यासाठीच 8 दिवस झाले यज्ञ सुरू आहे. नामधारकाच्या पायाखालची माती टाका म्हणले. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. हो पुनीत केले, वंदे केले लोकही, भजन करणारी लोक वंदे केली. तर ते म्हणले भजन कोण करतंय. ते म्हणले माझा आश्रम झाडणारी एक शबरी होती. म्हणले आम्ही ती इथं आल्यामुळे तर पाणी खराब झाले. मतंग नावाच्या साधूनं सांगितलं मूर्ख आहेत तुम्ही. ते म्हणले नसतील, मी म्हणतो मूर्ख आहेत म्हणे तुम्ही. ती जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तुमचं जलाशय शुद्ध होत नाही. काय करावं. तिच्या पाठीमागं पळते, ती थांबत नाही. शेवटी मतंगानं सांगितलं तिचे पावलं जिथं उमटले तिची मुठभर माती या सरोवरात टाका, पाणी शुद्ध होईल. शबरीच्या पायाखालची माती सरोवरात टाकली, सरोवरातलं पाणी शुद्ध होते. आजा मेळ भिल्लीनी तारिली कुंटीनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. आज रामायणात शबरीचं चरित्र आहे. किती गोड आहे. ह्याच्या पलीकडे सांगू का, किती अंगीकार गोड केला. गोलोकात 19 खुर्च्या आहेत, त्याच्यात 18 खुर्च्यावर माणसं आहेत आणि एकाच खुर्चीवर बाई आहे. अधिक मासाच्या चरित्रात गोलोकाचं वर्णन आहे, कधी कधी वाचा. 18 माणसं आहेत आणि एकच स्त्री. 18 साधूंनी इन्कार केला. तू इथं आलीच कस काय. तिनं सांगितलं काहीच केलं नाही, फक्त भजन केलं. आणि भजनाच्या ताकदीनं गोलोकाची खुर्ची शबरीला भेटली. ती हिचे येणे जाणे खुंटले. रामायण सांगते, शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात इतकी ताकद. पुणे तिला सुद्धा पुराणात वंदे केलं. राहिली कुंटीन कान्होपात्रा. एवढी सुंदर एवढी सुंदर एवढी सुंदर की तिच्या सुंदरपणाला आग लागो. महाराष्ट्राच्या माती या भारत देशामध्ये 222 स्त्रिया सुंदर होत्या इतिहासात, पुराणात. आणि खाली इतिहासात 6 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी 4 हिंदूकडे होत्या आणि 2 मुसलमानाकडे होत्या. कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर होती. हो, छत्रपती शिवाजी महाराजांना फार मोठी आख्यायिका त्या कर्मावून प्राप्त झाली. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. विरोधकाच्या सुनाला अमावस्याच्या रात्री, आज काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतो अशा स्त्रीला तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवान. आणि वाट लावली मुलगी स्वतःची म्हणून त्याला राजा म्हणत असतात. ती एक सुंदर. आणि कान्होपात्रा वारांगणीची कन्या होती. तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. महाराज तिला पकडण्यासाठी भैरवार बाबा त्या काळातले नराधम अत्यंत टपून बसले होते. जो कोणी तिला पकडून आणून देईल त्याला राज्यातला कोपरा देण्यासाठी तयार झालते. आणि पैशासाठी माणसं काही करते. मी वयाच्या 28 वर्ष असताना, माझं वय 28 असताना 200 रुपयावरच मला 60 वर्षाचं हाफ तिकिटाचं कार्ड दिलं. आजही संजयराव माझ्याकडे ते कार्ड आहे. माझा 83चा जन्म आहे. आता किती झाले असतील तुम्ही घरी गेल्यावर गणित करा. मी वय वर्ष 28 असताना 200 रुपयावर मी 1.5 वर्ष एसटी मध्ये हाफ तिकीट काढलं. कंडक्टर नुसता बघत होता पण ते काहीच बोलत नव्हता. त्याला माहीत होतं जिल्ह्यात तालुक्याच्या मालकाने याच्यावर सही केली, तहसीलदारानं. काय चालणार आहे कंडक्टरचं. 200 रुपये दिले ते साईराज, फक्त 200 रुपये. 200 रुपयावर 28 वर्षाचा गिरगावकर 60 वर्षाचा होतोय. तर ती बाई पकडून देण्यासाठी राज्यातला कोपरा दिल्यावर माणसं किती बेजार होत असतील कल्पना करा संजयराव. तिला पकडण्यासाठी काही खोटे महाराज पण झाले. हो, भजन करून जंगलात जाऊ लागले हे आपल्याला दिसन. पण ती खोट्या महाराजाला तपासित होती. खोट्या महाराजाला भुलली पंढरपुरातली मालकीन 7व्या अवतारात.
रावण खोटा महाराज होता, खरा नव्हता, बोलली. पण ही नाही बोलली. ती खोट्या महाराजाला बोललीच नाही, तिनं खरा महाराज पाहिला. त्या महाराजाचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची. हो, तिला ज्ञानोबरायांची भेट झाली आणि ज्ञानोबरायांनी सांगितलं पंढरपुरातल्या मालकाच्या जाऊन पाया पड. काय ताकद महाराज. आज शेवटच्या श्वासापर्यंत भजन केलं, शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं अंतकरणात मनन केलं, त्याला पाहिलं. त्याचे पाय आठवीनं पाय हा माझा नवस, तुझे पायी सुख सर्व आहे, अशा नाना प्रकारच्या गोष्टीनं पुनीत झाली. तिचा मृत्यू झाला आणि देवाच्या उजव्या हाताला दफन झाली. लक्ष्मी डाव्या हाताला, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, आणि कान्होपात्रा तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी उजव्या हाताला. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. आजा मेळ भिल्लीनी तारिली कुंतीनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. हे ताकद कशाची आहे? फक्त भजनाची ताकद आहे. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. एवढा मोठा वाल्मिकानं माणसं किती मारलेत आतापर्यंत रामायणात गणनात नाही. हो, ते सातरांना सांगतात ना, हे सुद्धा त्रोटक पुरावा आहे. हा, हे सुद्धा खरा पुरावा नाही. आता ऐका बरं का. आणि काय तो वाल्या नावाचा गुंड होता बरं का, आणि त्याने काय माणसं मारली बरं का. माणसं मारल्याच्या नंतर एक मौरी सारखा खरा रानात टाकीत होता बरं का. अशा 7 रान मौऱ्या भरल्या बरं का. त्या मौऱ्या मोजताय त्या त्रिसुंबळ्या. वाल्याने किती माणसं मारले. वाली भयतति क्रतोत्रितयम काला भययति छंद सुदे गणनम भयतति हिंसाचारो गणनन भयतति हिंसाचारो कृते भयातति यज्जायतो चतुरानन भय भेदि सुधा नैवं संख्यावाद सुजिया नैवं संख्यावाद सुजिया नैवं संख्यावाद सुजिया. हे का देसाड पेनारांनी लिहिले का गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिले? संख्याच नाही. आतापर्यंत किती माणसं मारलीत. आणि वाल्या येडा होता का इडगळ माणसं मारायला? हेच माणसं आणली त्यांनी, पैशावालीच. येडगळ माणसाला कशाला मारीन? भिकार चोट माणसाला, पैशावाल्या माणसाला त्यानं मारलं. हो, इतकी माणसं मारली की त्याचं पाप इतकं पाप. पण एक साधू भेटला आणि त्या साधूनं नामाची साधना सांगितली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. ताकद कशाची आहे? शेवटच्या कडव्याची. तू का म्हणे भजन प्रमाण, तू का म्हणे भजन प्रमाण, तू का म्हणे भजन
तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आजामेळाचा उद्धार भजनानं, शबरीचा उद्धार भजनानं, कानोपात्रेचा उद्धार भजनानं आणि अफाट पापाच्या राशी असणारा वाल्या, ज्याची बायको सुद्धा वाल्मिकराव म्हणत नव्हती, इतका हलकट वाल्या, पण जगाचा मालक त्याच्या लेखणीत राहिला. केले रामायण, रामात पण ताकद कशाची, फक्त भजनाची. तुका म्हणे येते भजन प्रमाण. महाराज नारदाला शाप लागला. शेवटचा पुरावा सांगतो. शाप लागला नारदाला. नारदाला शाप दिला दक्ष राजाने. दक्ष राजा हा भगवान शिवशंकराचा सासरा आहे, साईराज. त्या दक्ष राजाने, भगवान शिवशंकराचा सासरा असणारा या राजाने नारदाला शाप दिला, एका जागेवर कुठंच थांबायचं नाहीस. नारद आपल्या सप्त्यात आले, काल्याचं जेवलेन, तुम्ही मनात थांबा, थांबताच येत नाही. पाय आपण मध्ये चलत येत, चलतच राहते. स्थिरत्वम नैव ब्रह्मर्षी यतो नारदा भयस्ततो मृत्युर्लोका भयप्याप्ती अधिष्ठितम नैवोजनः. पुराण सांगते महाराज. आणि आपल्या संप्रदायानं वेदाची चेष्टा केली नाही. वेदानिंदी तो चांडाळ. वेदाची चेष्टा केली नाही, शास्त्राची सुद्धा चेष्टा केली नाही, पण पुराणा इतकं दोघायला जवळ घेतलं नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारोनी. या वारकरी संप्रदायानं पुराण जे मानते का ते मानते वारकरी संप्रदाय. पुराणाला गळ्यात घेतलं आणि पुराण सांगते की या देवर्षी नारदाला मृत्यू लोकात कुठंच थांबता येत नाही. 6व्या क्रमांकाचा संन्यासी, हो, ज्याचं बँकेत अकाउंट नाही, खिसात नाही. बँकेच्या अकाउंटला काय करता, खिसात नाही. आयुष्यभर पैशाचं स्वप्न पडलं नाही, इतका निष्ठावंत 6व्या क्रमांकाचा संन्यासी. जीवनभर भजन केलं, श्रीमन नारायण नारायण, जीवनभर भजन, पण शाप जशाल तसा डोसक्यावर पडलेला. एके दिवशी मीटिंग घेतली. तुका म्हणे येते भजन प्रमाण सांगतोय, काय भजनात ताकद आहे. मीटिंग घेतली. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारवाज, परमहंस या सर्व देवता हजर झाल्या. ब्रह्मदेव हजर आहेत, विष्णू हजर आहेत, शिवजी हजर आहेत, आधी करून सर्व दिग्पाळातली लोक हजर आहेत. काय म्हणले आजच्या मीटिंगचं कारण एकच सांगायचे, आयुष्य गेलं म्हणले भजनात, अजून मा शाप संपत नाही, करावं काय. शंकरानं सांगितलं शाप आमच्या सासऱ्याने दिलाय आणि आमचा सासरा नालायक आहे. भगवान शिवशंकर काय म्हणले, आमच्या सासऱ्यानं शाप दिलाय तुम्हाला आणि आमचा सासरा नालायक आहे. म्हणून तर त्याला बोकड्याचं तोंड लावलं होतं दक्षाला. म्हणून शंकराच्या पाया पडताना असं तोंडावर हाणते, वास करतात. कशामुळे म्हणतात माहिती आहे का, हे शिवजी, निंदा करणाऱ्या तुमच्या सासऱ्याची सुद्धा तुम्ही पर्वा केली नाही, कृपया आमच्या तोंडाला निंदा येऊ देत जाऊ नका, म्हणून असं तोंडावर हानीत असतात. पाया पडण्याची प्रणाली असते, ते नियम असतात काही काही. ब्रह्मदेवानं सांगितलं आपल्या डोक्याच्या पलीकडचं औषध येते, म्हणजे रोग येते, नीटच होत नाही. आणि काही काही रोग असे ते डॉक्टरला नाही कळाल्यावर रोगच नीट होत नसते. एकदा मला मलेरिया झाला, अंगाच्या वरून ताप येऊ लागली. मग कुठून येत असती ताप, अशी ताप येऊ लागली. मग ते डॉक्टरनं अशी पिन टोचली हाताला आणि ती मशीनमध्ये काच घातला आणि म्हणले तुम्हाला मलेरिया झाला. शिक्षण 7वी असल्यामुळं मलेरिया कळालं नाही ना. मला वाटलं लय मोठा भीषण रोग असेल. ते म्हणले महाराज एवढं काय नाही, 6 इंजेक्शन आणि 10-15 गोळ्या आहेत, पैसे रुपये नाही. चिखलावत पाऊस पडला. म्हणजे आम्हाला लोक संध्याकाळी पैसे देतात आणि डॉक्टर म्हणला काय पैसे नाही घ्यायचे, तुम्ही ॲडमिट झाल्यावर आधी टेबलवर पैसे जमा करावे लागतात. आणि आम्ही गेल्या म्हणले इंजेक्शन फुकट, गोळ्या फुकट. म्हणलं द्या 2 इंजेक्शन. 2 दिले तर इंजेक्शन दुखलत नाही. म्हणलो साहेब इंजेक्शन तर दुखलत नाही. आष्टी तालुक्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही म्हणले कोणी. हा, बीड जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. म्हणलं मग 6 एक खट्यात द्या ना. ते म्हणले रिॲक्शन येत असते. बाहेर गेल्यावर कळालं इंजेक्शन काऊन दुखलं नाही, अंगात टोचलत नाही, कष्टातच आणलं. असा डॉक्टर असल्या गुण येत असतोय. ब्रह्मदेवानं सांगितलं तुमचा शाप संपायचा आपल्याकडे औषधच नाही, काही गोष्टीनं गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे. एके दिवशी आमचे सासरे बिमार पडले. कीर्तन आताशी सुरू झाले. माणसं कशी उकळली. अगोदर चिंतन सांगितल्यावर जसे पिराला कापायला न्यायची अशी बसली होती, हो. आणि भांगारा ऐकायल्यावर कसे 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 उकळते जसा जसा चहा उकळायला. आमचं सासरं बिमार पडून भेटायला गेलो. मला पाहिलं होतं आणि अर्धा किलो शेप खाल्ली एका चपक्यात. मी पोरायच्या माईल म्हणलं पाहुणे काही जात नाहीत, चल घरी. म्हणजे अर्धा किलो शेप खाल्ली म्हणलं तब्येत चांगली आहे त्याची. हो, निघालो होतो आम्ही. दोन्ही गावाच्या मधात नदी आहे,
तुम्ही पाहिलं एक गाव आमचं, महाराज आलते आमच्या परिसरात, कारण मोठे महाराज आमच्या भागात यायचे. हो, नदीला जरासं पाणी होतं, मी आपलं बूट हातात घेतला, चप्पल माझ्याजवळच होती, त्याच्या पायात चप्पल होती, मै आमच्यावर घेतल्यावर खसखस बी कधी तुमची नाही का. माझी मी हातात घेतला बूट, पिशवी हातात घेतली आणि त्याने त्याची चप्पल काढीन पुढं सरकल्या. मी आपलं पाय वाळूस तर बूट कसं घालावती, माती चिटकतीन वाळू. मग थोडंसं थांबलो, घरच्या अशा पुढं निघल्या, ती एक बाई धुणं धुऊ लागली. हो, औषधं ओरिजिनल असले की गुण येतो बघा. ती बाई धुणं धुऊ लागली आणि बायकायला नाद असो, मुंग्या कवा बी रांगात चलत आहेत बरं का, कोणीकडं थुत्र करून पळत आहेत ते मुंगळेच. अजून मुंग्या रांग सोडितच नाहीत. बसताना पण मुंग्या कशा शिस्तीत बसल्या बघा ना तुम्ही. मी मुंग्या म्हणायलो, तुम्ही बायका म्हणायले का? असं अंगावर नका घेत जाऊ संजयराव. हो हो, मुंगळे कोणीकडं थुत्र करून चालणार. बायकायला नाद असतो एकूण एकीला बोलायचा. या पा एकदानी बैरवाळ बाबा 35 लग्न करती एकदानी. सखुबाई लग्नावून आली की द्वारकाबाईनं लगेच घातली, द्वारकाबाईनं आली की लगेच कस्तुराबाईनं घातली, कस्तुराबाई लग्नावून आली की लगेच चतुराबाईनं घातली. एकूण एकीला दागिने देतात. माणसं टोपी तर द्यायची नाही एकूण एकाला, कैलास भाऊ इतकी माणसं रगील. मोबाईल तर नाही द्यायची. हो, ती बाई म्हणली मा येऊ द्या नो. आमच्या घरच्या थांबल्या 2 मिनटं. मग दोघी अशा चालल्या पांदीच्या कडीकडीनं. मी जरा लांब गेलेलो होतो. ती बाई म्हणले कोणतं माहेर आहे तुमचं? आमकं गाव. सासर हेच आहे. पुढचे तुमचे सासरे आहेत का काय धोत्रामुळं? आमच्या घरच्या इचूड असला. ते म्हणले मा काय तुम्ही कीर्तनात काही घाली जा, माय पण घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. काय ती बाई मला म्हणली ते तुमचे सासरे आहेत का काय? आम्ही म्हणलं जाऊ दे, ती काही बकन मग मी तू कसा सासरा होईल, मालकच आहे ना. माय पण ते कसं अजून पुन्हा कोणी म्हणायचं मला कसं तरीच वाटतं, तुम्ही घरी आल्यावर का नाही पॅन्टच घाली जा. हो, मग महिनकसं डोकं खाल्लं. पण मला पुढचं दिसत होतं ना, तिला काय कळणार आहे पुढचं. मला लय लांबचं दिसत होतं ना. माय का गोळ्या संपल त्या का साईराज काय, मला लय लांबचं. पण ऐकत न एव्हा फुरसन लय श्रमात नारदानं भजन केलं. महाराज 3ऱ्या दिवशी शापच संपला. नारद जिथं म्हणतील तिथं मुक्काम करू लागले. कशाची ताकद? तो का म्हणे येथे भजन प्रमाण. आणि बाकीचं काय थोरपणा फुकायचं आहे, इथं भजनाची ताकद आहे. च्यवनासारख्या महात्म्याला हलकट व्यक्तीनं वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत नेलं. च्यवनाने तिथं भजन केलं. 244 जातीचं सर्पाचं विष संपलं. सापाचं विष संपवायची ताकद भजनात आहे. तो का म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते. किती मोठं भजनाची ताकद आहे, काय व्याप्ती असेल भजनाची. तुमच्या माझ्यासारख्या पाप्याने चोखोबारायला मंदिरात येऊ दिलं नाही, पण भजनाची ताकद. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. एक एकादश सोमवारची आलती आणि त्या दिवशी स्वर्गातले 9 विमान पंढरपूरला उतरले. सगळ्या देवता तिथं आल्या. चोखोबारायच्या घरी जागर केला. एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याची घरी. फक्त भजनाची ताकद. चोखोबारायच्या घरी देव जेवला. चोखोबारायच्या भजनाची ताकद. स्वर्गातलं अमृत शुद्ध झालं. तो का म्हणे येथे भजन प्रमाण. आणि काय थोरपण जाळावे ते. ढोबार माये
पद्धतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आमचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आप्पा महाराज कोटुळे गोड असं पक्वदाव त्यांचं प्रभुत्व आहे. महाराजांना सुद्धा धन्यवाद. कैलास महाराज त्यांना धन्यवाद. आमच्या बाजूचे हरिभक्तीपरायण संजयजी महाराज गोड त्यांचं सुद्धा आवाजावर प्रभुत्व आहे. आदी करून सर्व महाराज मंडळी